पंढरपूरच्या विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराचे कुंडल का आहेत? हे फक्त दागिने आहेत की एका गरीब भक्ताच्या प्रेमाची अमर आठवण? अशी एक कथा वारकरी परंपरेत सांगितली जाते की एका गरीब कोळ्याने विठ्ठलाला 2 मासे अर्पण केले आणि त्यानंतर विठ्ठलाने जे केले ते पाहून सर्वजण थक्क झाले. तर चला जाणून घेऊया ही हृदयस्पर्शी कथा. खूप वर्षापूर्वी पंढरपूरच्या चंद्रभागा नदीकाठी एक गरीब कोळी राहत होता. त्याचे छोटेसे कुटुंब, फाटकी झोपडी आणि रोज नदीत जाऊन मासे पकडणे एवढेच त्याचे जीवन. कधी 2 वेळचे जेवण मिळायचे तर कधी उपाशी झोपावे लागायचे. पण एक गोष्ट मात्र त्याच्याकडे भरपूर होती, ती म्हणजे विठ्ठलावरची निस्सीम भक्ती. त्याची रोजची प्रार्थना. रोज सकाळी नदीत जाण्यापूर्वी तो पंढरपूरच्या मंदिराकडे हात जोडून म्हणायचा, विठ्ठला, माझ्याकडे सोनं नाही, चांदी नाही, मोठा नैवेद्यही नाही, पण माझं मन तुझंच आहे. हे बोलून तो नदीत जाळे टाकायचा. एके दिवशी संपूर्ण दिवस जाळे टाकूनही त्याला काहीच मिळाले नाही. संध्याकाळ जवळ आली. घरी लहान मुले भुकेली होती. पत्नी वाट पाहत होती. कोळी निराळ झाला. त्याने शेवटचा एकदा जाळे नदीत टाकले आणि त्या जाळ्यात 2 सुंदर मासे अडकले. कोळी अत्यंत आनंदी झाला. आज मुलांना जेवायला भेटेल. पण लगेच त्याच्या मनात दुसरा विचार आला. मी रोज विठ्ठलाला काही देण्याची इच्छा करतो. आज माझ्याकडे 2 मासे आहेत. यातील एक तरी विठ्ठलाला अर्पण करावा का? क्षणभर त्याने विचार केला आणि मग म्हणाला, नाही, विठ्ठलाला अर्धवट प्रेम कसं देऊ? माझ्याकडे जे सर्वोत्तम आहे तेच त्याला देईल. त्याने 2 मासे विठ्ठलासाठी ठेवले आणि तो मंदिरात गेला. हातात मासे पाहून काही लोक म्हणाले, अरे, हा कसला नैवेद्य? मासे घेऊन मंदिरात येतोस? बाहेर जा. कोळ्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने काही वाद केला नाही. तो मंदिराच्या पायरीवर बसला आणि तो रडत रडत म्हणाला, विठ्ठला, माझ्याकडे दुसरं काहीच नाही. हेच माझं सर्वस्व आहे. माझं प्रेम स्वीकार, असं तो म्हणत राहिला. मला रिकाम्या हाताने परत पाठवू नको. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याच्या आवाजात वेदना होत्या. पण श्रद्धा तसूभरही कमी झाली नव्हती. विठ्ठल प्रसन्न झाला. वारकरी परंपरेनुसार भक्ताच्या त्या आर्त हाकेने साक्षात पांडुरंग प्रसन्न झाला. तेवढ्यात विठ्ठल मंदिराबाहेर आला. त्याने गरीब कोळ्याला प्रेमाने उभे केले आणि म्हणाला, भक्ता, मला तुझ्या माशाची भूक नाही, मला तुझ्या प्रेमाची भूक आहे. असे म्हणत विठ्ठलाने ते 2 मासे स्वीकारले आणि मग जगाला भक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठलाने ते 2 मासे आपल्या कानातील मकर कुंडलाचे प्रतीक म्हणून धारण केले. अशी वारकरी परंपरेतील कथा सांगितली जाते. जणू विठ्ठल म्हणत होता, भक्त कोण आहे? तो श्रीमंत की गरीब हे मी पाहत नाही. तो किती प्रेमाने माझ्याकडे येतो हेच मी पाहतो. ही कथा आपल्याला शिकवते, देवाला महागड्या वस्तू नको असतात. त्याला हवे असते ते म्हणजे निर्मळ मन, निष्कपट प्रेम आणि अढळ श्रद्धा. गरीब कोळ्याने मासे दिले म्हणून ही कथा मोठी नाहीये, तर त्याने स्वतःकडचे सर्वोत्तम प्रेमाने अर्पण केले म्हणून ती आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. तर मित्रांनो, वारकरी परंपरेतील ही कथा आपल्याला एकच संदेश देते, भक्तीमध्ये वस्तूची किंमत नसते, भावनेची किंमत असते. जर तुम्हाला अशाच विठ्ठल आणि संतांच्या ग्रंथाधारित व वारकरी परंपरेतील सत्य कथा पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुंडलिका वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, राम कृष्ण हरी.